मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आज ना मिनी ब्लॉग संध्याकाळी सुरुवात केली आहे व्हिडिओला. तर संध्याकाळच्या आज जेवणामध्ये ना मस्त अशी मी एकदम गावरान पद्धतीचं आणि एकदम चविष्ट असं हे आज मी जेवण बनवणार आहे. आणि बरेच दिवस झालं मी अशी भाजी काही बनवली नव्हती. तर ती भाजी कोणती तुम्ही नक्कीच पुढे बघा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. तर आता ज्वारीची भाकरी बनवत आहे मी. तर ज्वारीची भाकरी बनवणं खूप अवघड वाटतं काही जणींना. तर मला तर अवघड काहीच वाटत नाही. एकदम सोपा पदार्थ बनवणं म्हणजे ज्वारीची भाकरी एकदम झटपट होते. म्हणजे मला तर सगळं चपात्यापेक्षा ना भाकरी करायला खूप आवडतं, कारण पटकन होऊन जातात भाकरी. चपात्याला खूप जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे चपातीचा थोडासा मला कंटाळा येतो, पण भाकरी करायला खूप आवडतं मला. तर इथं भाकरी आता एक टाकून घेतली तव्यावरती आणि इथं अशी ही बघा हरभऱ्याची गरगट्टा भाजी केलेली आहे मी. तर कुणाकुणाच्या साईडला म्हणजे कुणाकुणाच्या भागात अशी भाजी बनवली जाते. आमच्या बीड जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये तर अशी ही भाजी बनवतात. तर म्हणजे काय ना, जेव्हा आपण हरभरा पेरलेला असतो ना, तेव्हा ती हरभऱ्याची भाजी खुडायची, वाळवून ठेवायची. म्हणजे ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होईल, म्हणजे भाजीला काही नसेल केव्हा, तर आपण सहज ही भाजी बनवू शकतो हरभऱ्याची. आणि ही भाजी ना एक 7-8 महिने किंवा वर्षभर बी आपण वाळवून जर ठेवली ना, घरामध्ये सहज टिकते ही भाजी आणि खायलाही खूप छान लागते. तर ही भाकरी करून घेतली. आता दुसरी भाकरी करत आहे मी इथं. तर काय करायचं, ती हरभऱ्याची भाजी करायची म्हटल्यानंतर ना, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं अगोदर. आणि नंतर मग फोडणीसाठी लसूण, हिरवी मिरची, जिरे मोहरीची तडका देऊन फोडणी द्यायची. आणि जे शेंगदाण्याचं कूट असतं ना, ते कच्चे शेंगदाणे जाडसर असे आपल्याला उकळामध्ये वाटून घ्यायचे खलबत्त्यात आणि नंतर मग ते टाकायचं. जसं आपण बेसन हाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही भाजी गरगट्टा हाटून घ्यायची. आणि गरम गरम भाकरी आणि मस्त अशी ही ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी खूप अशी मस्त भारी लागते. माझी भाकरी टम्म फुगली आहे का नाही हे मला कमेंट करून सांगा, फुगली का नाही. तर मला तर वाटते फुगले. तर अशाच प्रकारे आता मी भाकरी करून घेते. तर मस्त अशा हा गरमागरम एकदम मी कडक भाकरी बनवत आहे आत्ता, कारण त्या भाजीसोबत मला कडक भाकरी खूप आवडते आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अप्रतिम लागते. तर म्हणलं चला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला भाकरी आणि भाजी खावीशी वाटत होती, म्हणून म्हणलं चला आज ना भाकरी आणि भाजीच बनवूया. तर अशा प्रकारे आता मी भाकरी सगळ्या करून घेते. म्हणजे सगळ्या म्हणजे मग फक्त 2च भाकरी करणार आहे मी. आणि भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला भाकरी? भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. तुमच्याकडं पण अशी ही भाजी बनवतात का? तर कशी बनवतात मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. तर अशी भाजी ना लातूर आणि बीड जिल्ह्यात तर म्हणजे लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यात तर करतात हे मला माहिती आहे. पण दुसरीकडच्या भागामध्ये करतात का नाही हे मला माहिती नाही. तर प्लीज कमेंट करून सांगा. तर झाल्या अशा माझ्या ह्या 2 भाकरी मस्त अशी शेवटची दुसरी भाकरी जरा कडक जास्तच करून घेतली मी. आणि चालले आता आमच्या इकडं हे टाईमपास. म्हणजे आता संध्याकाळ म्हटल्यानंतर तर मुलं आले. आता इथे व्हिडिओमध्ये ना मी माझ्या मिस्टरांना घेणारच नव्हते, कारण तर मग मी त्यांना म्हणत होते, अहो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेत नव्हते, पण नंतर म्हणले की नाही नाही घे म्हणले. तर इथं चालले त्यांचं बाटल्या भरणं. आता उन्हाळ्याचा दिवस म्हटल्यानंतर कूलरमध्ये पाणी आणि बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवायचं काम हे गाव वाढलं. पण मी म्हणलं चला आता, आणि मी भाकरी करत होते तोपर्यंत त्यांनी स्वतःहून बाटल्या भरायला घेतल्या. तर इथं मग आता खाली बसून मी हंडा दिला आणि खाली बसून मग ते आता भाकरी बनवतात. आणि इकडून हे आमचं चित्र कसे बघतेत बघा. तर संध्याकाळच्या वेळेला ना अशीच असतं आमच्या घरात गोंधळ. एक उड्या मारते इकडे, एक इकडं नाचते. तर चालू आहे असा धिंगाणा मस्ती. तर कंप्लीट संध्याकाळची तर आम्हाला ना 11-12च वाजतात झोपायला. सगळं मला तर आवरून ना 12 वाजतात. म्हणजे 12 सगळ्यांना जेवू घालणं, सगळ्यांना झोपवणं, नंतर भांडी वगैरे घासणं आणि नंतर मग मी झोपणं. इकडं ना त्याला दिलेत गाणे लावून आणि तो नाचतोय. तिथं उशा ठेवल्यात एकावरती एक बेडवरती आणि तिथं चाललंय त्याचा डान्स करणं. आणि इकडं बाटल्या भरून देतात आणि एक जण बाटल्या भरते, एक जण फ्रीजमध्ये बाटल्या भरते. तर झाले आता सगळ्यांचे कामं झालेले आहेत. आता जेवायला घेतात. मस्त असे हे बघा, हरभऱ्याची गरगट्टा भाजी आणि ज्वारीची भाकरी, त्यासोबत लोणचं,
ताक असेल तर अजूनच भारी, पण ताक नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं चला ज्वारीची गरम गरम भाकरी, भाजीही गरम गरम आहे आणि लोणचं. आता मस्तपैकी असा हा त्याचा आनंद घेतो आणि जेवण करतो. सगळ्यांना गुड नाईट. तुमचं जेवण झालं का नाही? तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.